स्वामी चक्र यांच्या तत्वज्ञानाचा संदेश या भूतलावर प्राणी मात्रांच्या ठिकाणी स्वामींनी दिलेला आहे। परंतु मानवाच्या खालचे प्राणी या प्राण्यांना मन बुद्धी चित्त अहंकार नसल्यामुळे अनेक देवतेचं युक्तत्व नसल्यामुळे परमेश्वराच्या उद्धरण व्यसनाला त्या पात्र नाहीत। जो पात्र युक्त असलेला मनुष्य देह सर्व युक्तत्वाने परिपूर्ण असलेला त्या मानवाच्या ठिकाणी परमेश्वराची प्राप्ती करण्याची क्षमता आहे आणि तो माणूस या परमेश्वराच्या भक्तीला पात्र होतो। त्याला नामधारक वासनिक बोधवंत म्हणतात आणि तो पात्र झाल्यानंतर त्यांनी आचरवायची विधी त्याला ग्रस्त धर्माचा आचार धर्म म्हणतात। या आचार धर्माच्या माध्यमातून आपण काल बरच काही विधी अविधीचं ज्ञान ग्रहण केलं, परंतु काल बराच वेळ लाईन गेली, त्यामुळे आपला खंड पडला। परत आज आपण त्या पुढच्या विधीला सुरू करणार आहे। सांगितलं होतं 5 अवताराच्या 5 गाठ्या अरुणोदय होण्यापूर्वी कराव्या, प्रातःकाळची पूजा करावी, विशेष वंदन करताना उलटे पालटे करू नका, शांत मनाने आदरयुक्त अंतकरणाने प्रसन्न चित्ताने त्या विशेषाला आपल्या कपाळाला लावा। रिक्त हस्तेन पश्यन्ति राजानाम देवता गुरु, त्याप्रमाणे चरित्राच्या दृष्टीतून दादोस नावाचे एक व्यक्ती होते, त्याचा गुण घ्या। दादोस हा स्वामी चक्र यांना कधी रिक्त हाताने भेटला नाही। दररोजही भेटायचं असलं तरी दररोज तो काही ना काही परमेश्वराला अर्पण करायचा आणि नंतरच भेटायचा। त्याप्रमाणे आपण विडा आसनावर ठेवायचा, काहीतरी त्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करायचं, अगरबत्ती धूपबत्ती दाखवायची, 5 अवताराच्या नावाने 5 दंडवत घालायचे, प्रसव मोडायचा, 2 दंडवत वेगळे, असा विधी आपल्याला दररोजचा आपण शिकलेलो आहे, माहित आहे। असाच विधी दुपारचा करायचा। दुपारी रिकाम पण नसतं, परंतु जे रिकामे असतील त्यांच्यासाठी हा विधी आहे। जे रिकामे वासनिक आहे, नामधारक आहे, बोधवंत आहे, त्यांच्यासाठी दुपारी सुद्धा गृहिणीचा उल्लेख केलेला आहे। गृहिणी काही शेतात जात नाही, काही जात असतील त्या वेगळ्या, नोकरदाराच्या गृहिणी काही शेतात जात नाही। त्यांनी काय करायचं, दुपारचा पूजावसर म्हणायचा, विशेष वंदन करायचा आणि आपण केलेलं अन्न, शिजवलेलं अन्न उपार करून परमेश्वराच्या विशेषाच्या समोर ठेवायचं आणि संकल्प सोडायचा, तू खाय मी खाय, असं करायचं नाही। संकल्प सोडून अर्पण करायचा। वाटलंच तर 5 गाठ्या नामस्मरण करा, नाही 5 गाठ्या जमत तर 1 गाठी तरी करा आणि परमेश्वर उत्तर दिशेचा आहे, त्याला विनंती करा की आमचं वृक्ष सुख आहे, अशा प्रकारचं राजस तामस आहे,
ते अन्नापासून आम्हाला कोणत्याही प्रकारचा बाधा होऊ नये हे परमेश्वरा असं त्या परमेश्वराला विनंती करायची, 5 दंडोत घालायचे आणि तो उपाराचं ताट वापस आणायचं आणि ते बाजूला काढायचं आणि सर्वांनी मिळून त्याचा प्रसाद घ्यायचा, प्रसन्न चित्ताने जेवण करायचं, ते प्रसादाचं उष्ट सोडायचं नाही. हा अशा प्रकारचा दुपारचा विधी आहे. आता सायंकाळचा विधी. सायंकाळी 6 ते 7 वाजता सर्व घरातले सदस्य एकत्र बसून पूजा अवसर म्हणायचा. पूजा अवसर पाठच नाही, होतच नाही, टाइम मिळतच नाही. कॅसेट लावायची, कॅसेटचाही जमाना गेला. मोबाईल लावायचा, त्या वातावरणाच्या माध्यमातून तो पूजा अवसर वातावरण निर्मिती करायची. परंतु सर्वांनी घरच्यांनी एकत्र बसून देवपूजा करायची. प्रत्येकाने स्वतंत्र देवपूजा करायची नाही. तू करतो मग मी करतो, मग मी करतो, याच्यानी सुद्धा विशेषाचा अवहेलना घेते आणि अवहेलनात्मक दोष लागतो. म्हणून तो लागू द्यायचा नाही. शक्य नसेल एकत्र राहून देवपूजा करता येणं शक्य नसेल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यांनी आपल्याला दिलेलं आहे. शक्य होऊ शकत नाही, सर्व एकत्र राहू शकत नाही. अशा व्यक्तींनी काय करायचं, नंतर आपण पूजा अवसराच्या व्यतिरिक्त देवपूजा केली, प्रसाद वंदन केला किंवा घरचा विशेष नमस्कार केला तर हा विधीचा वेगळा झाला, जमलं नाही याला त्या विधीमध्ये बसायला. तेव्हा त्या परमेश्वराला तो विशेष आपण जेव्हा कपाळाला लावू ना, तेव्हा परमेश्वर उत्तर दिशेचा परमेश्वराला क्षमा याचना करायची. हे परमेश्वरा, तुझ्या विशेषाला मी वारंवार उचलण्याचा खेद दिला, मला याचा दोष लागलेला आहे, हा दोष लागू नये म्हणून परमेश्वराजवळ प्रार्थना करायची, देवपूजा करायची, धूप आरती ओवाळायची. आरती ओवाळताना घरातल्या ज्येष्ठ माणसांनी आधी ओवाळायची आणि ज्येष्ठ माणसापेक्षाही मोठा साधू संत असेल तर त्यांना आधी आरती ओवाळायला द्यायची, अगरबत्ती दाखवायला द्यायची, नंतरच आपण ओवाळायची. नाही तर ही अधिकृत्य होते. हे काय होते, अधिकृत्य होते. हा संध्याकाळचा विधी सांगितलेला. जर लहान वयाने जरी साधू असला तरी तो आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठा आहे म्हणून त्याला आधी आरती धुपारती ओवाळायला द्यायची, नंतरच आपण ओवाळायचं. असा हा वासनिकासाठी विधी. त्यानंतर देवपूजा विधी झाल्यानंतर परस्परांना दंडोत प्रणाम म्हणायचा. लहानांनी मोठ्याला म्हणायचा, मोठ्यांनी लहान्याला म्हणायचा. दंडोत प्रणाम म्हणताना कमरेत थोडसं वाकायचं. ताट दंडोत म्हणायचा नाही, थोडं वाकून करायचं. कमरेत थोडं वाकून दंडोत प्रणाम करायचा. एक मानव पंथच असा जगात अद्वितीय पंथ आहे. अद्वितीय म्हणजे त्याची बराबरी कोणी करू शकत नाही असा पंथ आहे, जो सर्व लोकांना एकमेकात दंडोत प्रणाम शिकवतो. असा कोणताच संप्रदाय नाही. भेटताना काही जय हरी म्हणतील, पण मंदिरात जेव्हा एकत्र होतात तेव्हा काही असे आपल्यासारखे लाईनने एकमेकाला दंडोत प्रणाम म्हणण्याची प्रथा एकमेव फक्त मानवा पंथ शिकवतो. याचा अर्थ असा आहे, न जाणे आपण दंडोत प्रणाम करतो आहे त्याच्यामध्ये न जाणे कोणत्या जीवाचा ईश्वराला तोष आहे. आपल्याला काही समजलं नाही कोणत्या ठिकाणी लेबल लावलेला आहे, कोणत्या जीवाचा ईश्वराला किती तोष आहे आणि तो किती ईश्वराच्या तोषाला पात्र आहे. अशा जीवाला जर आपण दंडोत प्रणाम केला तर परमेश्वर आपला दंडोत प्रणाम नक्कीच स्वीकार करतात. प्रसन्नतेचा, परमेश्वराच्या प्रसन्नतेला आपण पात्र होतो म्हणून प्रत्येकाला दंडोत प्रणाम करायचा. तो लहान असो मोठा असो, हे एकमेव मानवा पंथाची शिकवण आहे. तो लहान असो मोठा असो,
तुमच्या दृष्टीने लहान मोठा आहे, पण परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या विषय परमेश्वराला किती तोष आहे हा तुम्ही मोजू शकत नाही. आणि अशा व्यक्तीला जर दंडवत केला तुम्ही तर तुमच्या परमेश्वराची प्रसन्नता तुम्हाला पात्र होते. दैनंदिन विधी दररोजचा विधी आहे. प्रत्येक उपदेशी साधकाच्या घरी हा होणं गरजेचं आहे. प्रत्येक जो उपदेशी आहे, नामधारक आहे, वेदवंत आहे, बोधवंत आहे, याच्या घरी हा प्रत्येक विधी सकाळचा, दुपारचा आणि संध्याकाळचा होणं अत्यंत गरजेचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी जेवण झालं की टीव्ही समोर न बसता वेळ वाया घालवायचा नाही. 10 पर्यंत झोपण्याची मर्यादा आहे. 10 पर्यंत झोपायची सवय लावायची. त्या 10 वाजेपर्यंत टीव्ही समोर न बसता 2-4 चरित्र वाचायचे. चरित्र नाही जमत तर स्मरण करा. स्मरण नाही करत तर कमीत कमी तेही करत नाही तर काहीतरी श्रवण करा आणि त्यानंतरच झोपा. 10 वाजता झोपा म्हणजे पहाटे लवकर जाग येते. झोपायच्या आधी कमीत कमी 5 अवताराच्या 5 नामस्मरण करा. नाही जमत तर एक तरी नामस्मरणाची गाठी करून झोपा. देवानी सांगितलेलं आहे, जर स्मरण करता करता झोपलं आणि जाग आल्यानंतर जर देवाचं नाव आलं तर झोपेचा वेळ परमेश्वराच्या स्मरणामध्ये उपयोगी जातो. पण तुमच्या वचचं काम नाहीये. हे जो परमेश्वराचा आचरवंत आहे त्याच्याविषयी त्याचे उठणे बैसणे हेतुलेही वाया नव्हते ताचा विधी आहे. पण तुम्ही करून तर पहा, सवय तर करून पहा, जे लागन ते लागन. कोणत्याही परिस्थितीत 9वा नियम आहे, कोणत्याही परिस्थितीत अन्य देवतेला शरण जाऊ नका. शेवट आलेला आहे. लक्षात ठेवा, पहिल्यापासून तर शेवटपर्यंत त्यांनी एकच तत्व सांगितलेलं आहे आपल्याला की एकनिष्ठ भक्ती करा. आणि शेवटी जाता जाता तो संदेश देणार, कोणती परिस्थिती येऊ, किती बिकट येऊ, कशी येऊ, अन्य देवतेला शरण जाऊ नका, अन्य देवतेच्या मंदिरात जाऊ नका. आता उद्या परवा मला वाटतं अनंत चतुर्दशी आहे. आपण आपल्या मुलांना संस्कार टाकलेलेच नाही हे पक्क मला माहित आहे. आज मी पहिल्यापासून ही परंपरा चालत आली. उद्या परवा पहा कसे धिंगाणा करतात. हा दोष आपल्यालाही लागतो आहे. तुम्ही समजू नका आमचे मुलं ऐकत नाही. मुलं ऐकत नाही पण जे खेळतात त्याला दोषी तुम्ही बी आहे. त्या अन्य संप्रदायाचा दोष आपल्याला सुद्धा लागणार आहे. कारण तुम्ही त्याच्यावर संस्कार नाही टाकले, मग तो जसं वागेल तसं. तो जर चांगला संस्कारी झाला तर त्याचा अधिकार तुम्हाला चांगला मिळणार आहे. तो जर वाईट संस्काराचा झाला तर वाईट संस्कार तुम्हालाही लागणार आहे. तुम्ही तो कसाही आचरो, त्याचं जे आहे त्याचं जे अर्ध जे पाप आहे तेही तुम्हाला लागणार, पुण्यही तुम्हाला लागणार, संस्कारही तुम्हाला लावले म्हणून तुम्हाला ईश्वराच्या कळ जायला मोकळा होईल. परंतु तुम्ही जर त्याला कोणत्याही प्रकारचा संस्कार लागला नाही तर ते म्हणतात कोणत्याही परिस्थितीत देवी देवतांना शरण जाऊ नका. जे होईल ते होईल. कोणतीही दृष्टपर इच्छा असो का कोणतेही काम असो, आपल्याला दृष्टपर इच्छा पूर्ण करायची आहे का कोणतेही काम करायचं आहे, त्या ठिकाणी अन्य ज्योतिष, तांत्रिक, मांत्रिक, देवी देवता यांना शरण जाऊ नका. लग्न जमवायचं आहे, ब्राह्मणाकडे जाऊ नका. काही व्याधी आली, मंदिरात गेलो झालं नाही, तांत्रिक मांत्रिकाकडे जाऊ नका. होईन इथंच. आपली श्रद्धा भाव असेल तर, नसेल तर होणार नाही.
एकनिष्ठ जर असला जो माणूस, ज्याच्या जीवनात एकनिष्ठता आहे, त्याला कोणतीही अडचण कधीच येणार नाही, ही आमची गॅरंटी. आणि असं केलं तर विकल्पाचा दोष लागेल. परमेश्वर सृष्टीपर्यंत उदास होतील, आपल्याकडं पाहणार नाही. परमेश्वराचा मार्ग भेटलेला आहे. कितीतरी जन्म गेले, अनेक जन्म गेल्यानंतर परमेश्वराच्या भक्तीचा मार्ग भेटलेला आहे. आणि तो जर तुम्ही डावलला तर परमेश्वराला उदास केलं, परमेश्वर तुमच्यावर उदास होतील, पाहणार नाही तुमच्याकडं. कारण या जगाचा सर्वांचा मालक ईश्वर आहे, समर्थ आहे, अनार्जित दाता आहे, काही जोडलेलं नसताना सुद्धा देणार आहे. जे आपल्या भाग्यात नाही ते सुद्धा परमेश्वर देतात. उदाहरण द्यायचं झालं तर सुदाम श्रीकृष्ण चक्रवर्तीचा भक्त होता, दरिद्री होता, त्याच्या भाग्यात कोणतं सुख यावं असा लेपच नव्हता, पण तो परमेश्वरावर एकनिष्ठ होता. श्रीकृष्णाला शेवटपर्यंत त्यांनी एकनिष्ठतेने आपली भक्ती केली, अर्पण केली. गरीब परिस्थिती आली, दरिद्री परिस्थिती आली, दुष्काळ पडला, गावातले सर्व लोक निघून गेले, खायला मिळत नाही आहे, अशा वेळेस पत्नी म्हणते आपल्या मुलाबरोबर तुम्ही पहा काय परिस्थिती आहे, आपल्याला खायला भेटत नाही आहे, काय नाही, तुम्ही एकदा तुमच्या बंधूकडे जाऊन तर बघा, काय देऊ म्हणे, जाऊ काय देऊ. मुठभर पोहे मुठ फाटक्या कपड्यात बांधले आणि गेला. एकनिष्ठ त्या भक्तीने. अनार्जित दाता असलेला परमेश्वर, याच्या भाग्यात नसताना असलेला तो सुदामा, त्याला काय दिली, सुवर्ण नगरी दिली आणि अदृष्टपर आपलं फळ दिलं. काय पाहिजे आणि याच्या पलीकडे काही परमेश्वर भक्तीमध्ये ठेवलेलं आहे काय? किती सुंदर. फक्त तुमची इतकी एकनिष्ठता व्हावी. पण आपली तेवढी नाही, आपण तेवढ्या पुरतं नाही. आपण बाहेर गेलो की काही कर, जाऊ द्या खाऊन घ्या, आता काय बुवा पाहताय आहे. गणपतीच्या मंदिराजवळ गेलोय आपण, जुनं पुराणं मंदिर आहे, चला पाहून तर घेऊ मंदिर. असेही लोक आहेत. काय परमेश्वर पाहणार? अनार्जित दाता आहे परमेश्वर, पण एकनिष्ठता, कोणत्याही परिस्थितीत एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जीवनात कोणतंही संकट येणार नाही. तुमचे मुलं नातवंड संस्कारी होतील जर आपण एकनिष्ठ राहिले. तर आपणच दुसरीकडे वळालो तर ते मुलं कशाला जातील हो, ते आपले नातू कशाला जातील, तेही तिकडेच जाणार. आपण अपेक्षा धरायची नाही. परंतु जो एकनिष्ठ राहिला, ज्याच्या भाग्यात नाही त्याला सुद्धा परमेश्वर देतात. असे अनेक उदाहरणं लीळा चरित्रात सुद्धा आहे. असे अनेक उदाहरणं लीळा चरित्रात सुद्धा आहे. गोविंद प्रभू बाबाच्या चरित्रात सुद्धा आहे. गोविंद प्रभू बाबाच्या चरित्रात आता येणारी उद्या गोविंद प्रभू अवतार दिन आहे. त्या एक ग्रस्त ब्राह्मण गोविंद प्रभू बाबाकडे गेला, मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, माझ्याकडे काही नाही. गोविंद प्रभू बाबांनी द्रव्य देऊन टाकलं, कर म्हणे. एकनिष्ठ गोविंद प्रभू बाबाची भक्ती करणारे त्या रुद्धपूरला लोक होते. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची आपत्ती 125 वर्षात आली नाही. ज्यांनी विरोध केला त्याच्यावर आलीशीन कदाचित, पण त्यांनाही पश्चाताप आला आणि तेही शरण गेलेत. सांगायचं तात्पर्य, एकनिष्ठ बनण्यासाठी आमच्या गोविंद प्रभू बाबांनी एकनिष्ठतेचा संदेश या रुद्धपूरमध्ये 125 वर्ष केला. आणि त्या 125 वर्षामध्ये प्रत्येक जनाच्या, बाई असो, माणूस असो, पोरगा असो, म्हातारा असो, तरुण, प्रत्येकाच्या अंतःकरणात एकच झालं, राहुळ माय. याच्या पलीकडे काही पाहिजे का? आपण कधी परमेश्वराला माय बी म्हणत नाही. तेवढं मंदिर पुरतं आलं, एकदा कपाळाला लावलं सकाळी, जाय तिकडे, तू कोण आणि नाही होणार अशाने, परमेश्वरच होणार नाही अशाने, आणि परमेश्वर आपल्याकडे पाहणार बी नाही. म्हणून ते म्हणतात की ज्याच्या भाग्यात नाही त्याला सुद्धा परमेश्वर देतो. गरज फक्त एकनिष्ठ भक्तीची आणि श्रद्धेची.
या दोन गरजा अत्यंत जीवनामध्ये विधी आचरण्यासाठी आवश्यक आहे, स्थिती आचरण्यासाठी हे आहेत. म्हणून त्यांनी आपण सर्वांनी एक निष्ठतेने भक्ती, काही झालं तरी मुंगळा असतो, चावून जातो. चावल्यानंतर तुम्ही त्याला सोडायचा प्रयत्न करा, मागचं तुटून जातं. कधी अनुभव घेतलाय? नाही घेतला कोणीच. मागचं तुटून जातं, पण तो तोंड काही सोडत नाही. स्वामींनी सांगितलंय, धड तुटल्याही जीवे परमेश्वरा ते न सोडा, वासना न संडावी. कदाचित आचार होत नाही, जमीनवर पडलाय, पण वासना सुद्धा परमेश्वरावरच पाहिजे. असा जो करून त्याचा देव आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणाचा देव नाही. पुढे आठवड्यातून एक दिवस मंगल स्नान करायचं, तुमचं नाही. आठवड्यातून एक दिवस शुक्रवार असो बुधवार असो, आसनावरील सर्व संबंधित विशेषांना मंगल स्नान घालायचं. स्नानाची माहिती दिली आहे. पहिले विडा व्हायचा, 2 दंडोत घालायचे. आपण कोणी करत नाही. धरले ताटात ठेवले, पाणी टाकलं, आतबात पाणी टाकलं का नाही, नाही टाकलं, पुसलं का नाही पुसलं, त्याच्यावर ठेवून दिलं. अन्य लोक करतात तसं. मग स्वच्छ हात धुवून परातमध्ये विशेष ठेवून दूध दही जे काही असं ना आपल्याला त्याच्याने हलक्या हाताने मर्दना करायची. उष्णोदक त्या विशेषावर टाकायचं, स्वच्छ कपड्याने पुसून टाकायचं. आसनावरचे वस्त्र बदलवायचे, यथावत स्थापना करायची. सुगंधित तेल, अत्तर, अष्टगंध, तिलक, पुष्प समर्पण करायचं. स्नानाचं पाणी 2 थेंब आपण चरणोदक घ्यायचं, बाकीचं पाणी झाडाच्या बुडाला टाकून द्यायचं. आपला कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ते पाणी टाकायचं. मोरीत गटारीत चुकून टाकायचं नाही. नंतर धूपबत्ती, अगरबत्ती, आरती, विडा व्हायचा आणि नंतर उपार दाखवायचा. असा विधी आठवड्यातून एकदा तरी विशेषाल झाला पाहिजे. पण देवघर कसं असावं? पूजा घर मंगलमय वातावरणात असावं. आपली पूजा बी मंगलमय वातावरणात, देवळात, घरात, स्वयंपाक घरात ठसका आपल्याला बी लागतो, विशेषाला बी लागतो, असं नसावं. वातावरणात मंगलमय पाहिजे. शक्य असल्यास पूजा घरासाठी स्वतंत्र रूम पाहिजे, स्वतंत्र रूम असावी. छोटी रूम पाहिजे, स्वतंत्र असावी. त्या ठिकाणी छोटंसं मंदिर असावं. घराच्या दिशेप्रमाणे मंदिर ठेवावं. पूर्व असो उत्तर असो, जसं आपल्याला योग्य वाटेल त्या माध्यमातून ते मंदिर ठेवायचं. मंदिराला कमीत कमी 3 पायऱ्या पाहिजे. घरातल्या मंदिरात छोट्या का होईना 3 पायऱ्या असण्याची अत्यंत गरज आहे. 3 पायऱ्याचं तरी मंदिर पाहिजे. पूजा गृहात दैनंदिन विधी, पूजा, आरती, स्मरण, उपहार, पारायण दररोज व्हायलाच पाहिजे. त्या पूजा घराचं पावित्र्य आपल्याला राखावंच लागेल. मी कालच सांगितलं होतं तुम्हाला, देवपूजे समोर उच्च आसनावर बसायचं नाही. काल झाला होता विषय. आपल्या झोपतो त्याच्यापेक्षा देऊळ कसं पाहिजे? उंच पाहिजे. आपण बसतो त्याच्यापेक्षा देवघर कसं पाहिजे?
उंच पाहिजे. जर खाली केलं तर अवहेलना होते. आपण खूप श्रेष्ठ अधिकृतीच्या याच्यात होतो. म्हणजे आपल्या ते झोपतो वावरतो त्याच्यापेक्षा देवघर उंच पाहिजे. देवपूजेजवळ चांगली वस्तू न्यायची नाही, चप्पल वगैरे. अनावश्यक गोष्टी टाळून त्याचं पावित्र्य राखवायचं. अडचणीच्या जागी देवपूजा ठेवायची नाही. नाही बुवा आता काय करा, कुठंच जागा नाही, मग अडचण मध्ये ठेवून द्यायचं, असं करायचं नाही. तो ईश्वराच्या संबंधाने पवित्र झालेला पाषाण आहे, त्याला तशाच प्रकारच्या उच्च जागेवर तुम्हाला ठेवावं लागेल. देवपूजेत प्रसादवत विशेष आहे, त्याच्यामध्ये ईश्वराची प्रसन्नता आहे. गुरुकडून आपल्याला ते विशेष प्राप्त झालेले आहेत, त्याची प्रसन्नता अधिक जास्त. प्रसन्नतेने जे वस्तू मिळाली गुरुकडून ती अत्यंत वंदनीय, भजनीय, कारण त्याच्यामध्ये कृपा, माया आणि प्रसन्नता शक्ती निक्षेपल्या आहे. परंतु चोरून काही देवपूजा चोरतात अशी आहे. काही जाळीच्या देवाला जाऊन दुकानात विकत घेतात अशी आहे. त्याच्यामध्ये प्रसन्नता नावाची वस्तू नसते. कदाचित अशी वस्तू घेतल्याही गेली तर तुम्ही घेताना आपल्याला त्यांनी फसवलं का नाही फसवलं काही सांगू शकत, म्हणून त्याला विशेष लावून द्यायचं. कारण काय आपण आणलाय विकत, पण नमस्कारी आहे का बिन नमस्कारी आहे आपल्याला त्याचं हे नाही, तर त्याला विशेष लावून घ्यावं. खूप मोठी देवपूजा सांभाळायचा संग्रह करू नका. कोणी बी दिलं की मला एक विशेष द्या, मला इतके विशेष तुम्ही आसनावर ठेवून, इतक्या मोठमोठ्या मूर्त्या आसनावर ठेवून तुम्ही त्यांची सेवा करसाल, ठीक आहे, पुढची पिढी करेल का नाही याची गॅरंटी नाही. म्हणून जितकं आपल्याकडून होईल थोडं तेवढेच विशेष ठेवा, त्याची सेवा उत्तम करा. खूप मोठी देवपूजा सांभाळायची आणि ते वंदन नाही करायची, फक्त सांभाळून ठेवायची, त्यालाही काही महत्व नाही. म्हणून ते म्हणतात जास्त पूजेचा संग्रह करू नका. असं काही समजू नका की जास्त पूजा मिळाली की मोक्ष प्राप्त होतो. असा मनात जर गैरसमज असेल तर तो काढून बाजू टाका. खूप देवपूजा केली हो मी कमवली, माझ्याकडे खूप देवपूजा आहे मला मोक्ष होईल, हे चुकीचं आहे. देवपूजा कमवता येते, करता येते, जमवता येते, पण त्याची व्यवस्था करणं खूप कठीण आहे. तितकी सेवा करणं खूप कठीण आहे. सेवा आपण करू, कदाचित पुढची पिढी करणार नाही. आताच्या इथून पुढची पिढी तर विशेष नमस्कार करते की नाही हेही शंका आहे. हेही शंका आहे आताच्या पुढची पिढीची. म्हणून आपल्याकडे जे विशेष आहे 2, 4, 5 त्याचीच विशेषाची व्यवस्थित सेवा करा. जास्त विशेषाच्या माग लागू नका. प्रसन्नतेने दिलेला तोच प्रसाद असतो, तेच गोमट घ्या, दुसरं करू नका. तिसरा नियम सांगतात, आपल्या उत्पन्नातला कमीत कमी 15% धार्मिक कार्यासाठी वापरा. मासिक वार्षिक उत्पन्नाचा 15% भाग धार्मिक कार्यासाठी, दान तीर्थाटनासाठी वापरा. 15% म्हणजे तुम्ही जर वर्षाला 100 रुपये कमवत असाल तर 15 रुपये वार्षिक आहे ना इथं लिहिलेलं.
आता तुम्ही मनसाने आम्ही वर्षाला 100च कमवतो. हा मग त्यांनी नाही लिहिलं, मी सांगतोय ते 15% लिहिलं त्यांनी फक्त 15% लिहिलं. पण मी म्हणतो नाही वा आम्हाला उत्पन्नच नाही असे म्हणणारे खूप लोक आहे. वर्गणीचं काही पिकलंच नाही, मग 100 रुपयाचं तर पिकल. इतका तर दरिद्री कोणी नाही जगात. सांग उदाहरण दिलं, तुम्ही कमीत कमी 1,00,000, 2,00,000, 3,00,000चं तरी वर्षाचं उत्पन्न काढू शकता. त्याचे 15% म्हणजे किती झाले? किती आले? 100ला 15, 1000ला 150, 10,000ला किती? 1500, 1,00,000ला 15,000, 2,00,000ला, 3,00,000ला 45,000. इतकं दान देता का तुम्ही वार्षिक? करा विचार. 251 रुपये वर्गणी ठेवली नोमीची, आणि मी तर घरी एकटीच आहे. तर तुझ्या एकटीसाठी नाही आहे ते. वासनिक आहे, भिक्षुक आहे, दान आहे, प्रसाद आहे, याच्या ठिकाणी अर्पण करायचं आहे. तू 250 का करतो? तुझ्या परिस्थिती तर खूप मोठी आहे, 500 दे, काय फरक पडतो? ते काही उद्या काही पत्ता खेळणार नाही, की गांजा पिणार नाही, की कधी दारू पिणार नाही, असे तर काही करणार नाही पुढचे व्यक्ती. मग कशाला विचार करतो? म्हणजे 15%चा हिशोब झाला. कमीत कमी 45,000. 3,00,000चं उत्पन्न तर सरासरी असतं. 45,000 आपण खर्च करतो का? यात्रेला गाडी निघाली, 1,500 रुपये लागतील? नाही हो माय, मी नाही येत. 2,000 रुपये लाडक्या बहीणचे, काय म्हणता? 1500 आहे का? बरं 1500 सही, 500 तुम्ही खाल्ले बाजूला. वर्षाला 18,000 येता म्हणे. पहा बरं, लाडका भाऊ सांगतो वर्षाला. इतका तुमचा हिशोब करून बसला. किती दे? 18,000तून किती दान करता? तुम्हाला बी येतं ना? तुम्ही बी लाडक्या बहीण आहे ना? बहिणी तुम्ही लाडक्या? केलं नाही. पीएम किसानचे 2,000 रुपये येतात 3 महिन्यातून. म्हणजे किती पैसा येतो, त्या मानाने आपण काही दान करू शकत नाही. म्हणून म्हणतात कमीत कमी 15%. 45,000 रुपये नका करू हो, पण कमीत कमी 30,000 रुपये तरी करता का तुम्ही? तीर्थयात्रा वर्षातून एकदा करा. किती तीर्थयात्रा करता वर्षातून? उठले की बुवा लोकायला काही काम नाही, उठले की चाला यात्रेला. नाही बाय, मला जमत नाही, माझे पाय दुखताना काही. आणि जर लग्नाला जायचं असलं मुंबईला ना, असे पाय फटकन चांगले होता, काही वांधार नाही. सुरत जा, मुंबई जा, पुणे जा, नागपूर जा, फटक्यात पाय चालले होऊन लग्नाला नाही, मग जावंच लागते. इतकं आपलं प्रपंचाविषयी प्रेम आहे. आणि ईश्वर धर्म होईल का आपल्याला? देव आपल्याला संसारात परमेश्वर सहाय्य करेल का? हा विचार आपण बारकाईने करा. आपण करा, घरच्यांना सांगा, जे येत नाही त्यांना सांगा. चतुर्विश साधनाच्या ठिकाणी भजन, पूजन, दान करा. अन्नदान करा. मी तर हमेशाच सांगतो, अन्नदान करा, पूजन करा, वस्त्रदान करा. जे जे आहे आपल्याकडून, जे जे आपल्या हयातीत जे करसान तेच तुमच्या सोबत येणार. मेल्यानंतर कितीही केलं तर फक्त ते तेवढ्यापुरतं आहे. परंतु जे आपल्याला
परमेश्वर प्राप्तीकडे जायचं आहे ते तुम्हाला आताच करावं लागेल. मेल्यानंतर केलं ते प्रतिदेहाला देवतेच्या फळाला जाईल. आपल्याला तर परमेश्वराची प्राप्ती पाहिजे आहे, म्हणून जिवंतपणे क्रिया करत राहा. भजन करा, पूजन करा, जिवंतपणेच करा, निरेतुक भावनेनेच करा. सट्टा लागला, जुगार लागला, काही व्यापाऱ्यांनी पैसे बुडवले, काही वाटतं का त्याच्यात? काय करू शकता का? आणि निर्हेतुक क्रिया करत असताना गेले तर गेले पैसे, परमेश्वरापर्यंत पोहोचले ते आता काय विचार करतात? कितीतरी व्यापारी पैसे झोपून देतात. का रे बापू? नाही, केळी कापली, पैसे दिलेच नाही. काय केलं? 12 लाखाला 18 लाख देतात, सर्व गबाळे गुंडून पळून जातात. काय केलं? म्हणून त्याच्यापेक्षा आपल्या हाताने आपल्या क्रिया करा, तरच आपल्याला परमेश्वर नक्कीच यशस्वी काहीतरी दान देणे. म्हणून चतुर्विध साधनाच्या ठिकाणी भजन, पूजन, दान करण्याचा प्रयत्न करा. दान करताना अन्य जीवाच्या ठिकाणी पुण्य भावनेने भजन, पूजन, क्रिया करू नका. अन्य पात्राच्या ठिकाणी तर चुकूनच करू नका. जे होईल ते होईल. साधू असो तो अन्य आणि कोणी असो, त्याच्या ठिकाणी दान करायचं. किती गळ घालो तो नाही द्यायचं. ते तुमचं दान सत्पात्राच्या ठिकाणी लावा, मानवा पंथाच्या मार्गाच्या ठिकाणी लावा. पण अन्य ठिकाणी, अन्य जीवाच्या ठिकाणी ते भजन पूजन करू नका. आणि कुत्र्याला, कावळ्याला, कबुतराला, भिकाऱ्याला मुळीच देऊ नका. काही काहीचा कुत्र्याचाच खर्च इतका मोठा राहतो, माणसाचा नसतो, दान करत नाही. त्या कुत्र्याच्याच ठिकाणी खूप अर्पण करत बसतो. असे बी जीवन आहे लोक. एक मेळीये दिदले, मोळीये दिदले, रुग्ण्या दिदले, शिवण्या दिदले. आमच्या स्वामींनी सांगता सांगता कुत्र्याला दिलं असं बी पाहिजे होतं. एक जन्म कुत्र्याशी दिदले, त्याची शेळीमध्ये जन्म गेला ना हो. एक जन्म कुत्र्याला दिले. काय असे बी लोक आहेत. म्हणून कावळ्याला, कुत्र्याला, कबुतराला, भिकाऱ्याला अजिबात दान देऊ नका. असं मीही सांगतो, तत्वही सांगतो, पुस्तकही सांगतो आणि स्वामी चक्रांचा संदेशही सांगतो. तुम्हाला त्या भिकाऱ्याची की येऊ देऊ नका. तो त्याच्या कर्माने भिकारी झाला आणि तुम्ही त्याच्या ठिकाणी जर क्रिया अर्पण केली तर तुम्हाला भिकाऱ्याचा जन्म ठरलेला आहे. पैसे देऊन भिकारी होताय तुम्ही. करू नका. ती देवता आहे ना, ते जी भोग भोगवते तुम्हाला काय घेणार? जीव अर्जक देवता फळ राहते, आपण त्याच्यात दखल घ्यायची नाही. ज्याच्यानी कर्म लागतात अशी क्रिया करूच नका. निर्हेतुक करा, कर्म लागणारच नाही. अन्य भजनामुळं काय होतो लक्षात ठेवा. अन्य भजन आपण करतो, अन्य वर्गणी देतो. काय होतं? ईश्वर भक्ती मार्गावरून त्याचं पतन होत. तुम्ही अन्य लोकांच्या ठिकाणी भजन वर्गणी देत गेले की तुम्ही ईश्वर मार्गावरून खाली घसरले. देवतेच्या भक्तीची चाल सुरू झाली, परमेश्वराची चाल संपली, परमेश्वर भक्तीची चाल संपली. त्या याच्याहून ईश्वराच्या मार्गावरून पतन झालाय. काही देऊ नका. एक वेळा नाराज होईल, 2 वेळा नाराज होईल, 4 वेळा शिव्या देईन, 5व्या वेळ तो येणार नाही. तो समजून घेईन याला काही देतच नाही तर जायचं नाही. माणूस फक्त एकदा 2दा नाराज होतो, 3ऱ्यांदा नाराज होतच नाही, समजून जातं. मग एकदा 2दा नाराज होऊ द्या ना, काय बिघड. परंतु ईश्वर नाराज होईल अशी क्रिया करू नका. कोणी असो, तो ऐकणारा असो का न ऐकणारा असो, गावातले उपदेशी असो का मंदिरातले पोथी श्रवण करणारे असो का बाहेर युट्यूबवर ऐकणारे असो, सर्वांसाठी हा विधी आहे. कोणीही असो,
कोणीही भिकाऱ्याला दान द्यायचं नाही आणि देवतेची वर्गणी द्यायची नाही. ईश्वर भक्तीचा मार्ग जो आहे त्याच्याहून आपलं पतनत्व चाललं जातं आणि देवता भक्तीची चाल राहते. म्हणजे आपण त्या इधर से गए उधर से गए, ना मिले हलवा ना मिले मांडे, काहीच मिळणार नाही. हा बरोबर, हा व्यवहार आहे का? व्यवहार तो व्यवहाराची सिद्धी जाये किंगा, हे टीका ऐकली? मग ऐकली तर मग ते सांगत असं त्यांना. व्यवहार हा व्यवहाराने सिद्धी येतो. धर्मामध्ये व्यवहार नाही, व्यवहारामध्ये पाहून घ्या ना जरा, तुम्ही बीच आहे तर व्यवहार तो व्यवहारानेच जातो. जो व्यवहार आहे संस्कार आता तो व्यवहाराने सिद्धी जाईल. धर्म त्याच्यात घुसवू नका, कोणताच धर्म त्याच्यात घुसवू नका. व्यवहार करायचा तर व्यवहाराचाच धर्म आहे. वर्गणी देणे व्यवहार आहे का? व्यवहार आहे? व्यवहार न्या तुमच्या प्रतिष्ठेसाठी देता, हे सांगा ना तुम्ही. मग तुमच्या प्रतिष्ठेसाठी देता. आमचं मोठं नाव, त्यांनी 500 दिले का? मग धनावंत आपले 1001. आणि मग डीजे सांगायचं आहे का? आपले 3001 आहे. परिस्थिती अशी आहे ना. मग हे कोणतं हे झालं? हे व्यवहार झाला का? व्यवहार तो व्यवहाराची सिद्धीच आहे. व्यवहारामध्ये धर्म नाही, धर्मामध्ये व्यवहार नाही, असे टीकेकारांनी बी सांगितलेलं आहे. म्हणून व्यवहार हा धर्मामध्ये घालू नका. धर्म हा वेगळा लाईनचा आहे, व्यवहार हा वेगळा लाईनचा. घरातील मुला मुलींवर परधर्माचे संस्कार टाका. याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आपण संस्कारी बनावं लागेल पहिले, आणि आपण संस्कारी बनल्यानंतर घरातील मुला मुलींवर परधर्माचे संस्कार टाका. तुम्ही संस्कार टाका हो, बरोबर मुलं येतात. त्या कोकिळाबाईचा नातू आणि नात, त्यांचे संस्कार पहा. संस्कार टाकले, मुलं उपदेशी होऊन गेले. तुमच्या संस्कारावर आहे. तुम्ही संस्कारातच कमी पडले असं आम्ही म्हणू. तुम्ही संस्कारात त्यांच्यावर कमी पडले. तुम्ही कमी पडले मुलांवर. मुलं आपल्या पत्नीच्या अधीन झाले, ते मुलांवर कमी पडले. पुढची परंपरा घसरली तुमची. त्याला तुम्ही जबाबदार आहे. तुम्ही जबाबदार आहे त्याला. म्हणून घरातील मुला मुलींवर परधर्माचा संस्कार टाका. त्यांना लिळा सांगा, सोप्या सोप्या साध्या साध्या. लहानपणापासून सांगितलं तर आहे, मोठ्या झाल्यावर तो ऐकणार नाही. मग आमचे मुलं ऐकत नाही अशी बातमी तुम्हाला मोठे झाल्यावर येते. लहानपणी नाही येत. लहानपणी तुम्ही त्यांचे सर्व चोचले पूर्ण करा. रडायला लागला मोबाईल देतात, कोणतं तरी गाणं लावून देतात. कोणी दिला मोबाईल? मग संस्कार कोणी टाकले? झालं. आई बाप सारखेच, आईवरच का जोर देतात? दोन्ही सारखेच. धर्म आचरणाचे नियम स्वतः काटेकोरपणाने पाळा. ते संस्कार टाकायसाठी काय करावं लागेल? धर्म आचरणाचे नियम स्वतः आपल्याला काटेकोर पाळावं लागतील. तेव्हा मुला मुलींकडून ते पाळल्या जाईल. असे पाळल्याच जाणार नाही, असे नाही पाळल्या ना. स्वतः आपल्याला पाळावं लागतील. मला वाटतं असे बरेच उदाहरण याच्यामध्ये आहेत की जे आमच्या स्वामी चक्र यांनी सालबर्डीच्या पर्वतात ज्ञान शक्ती स्वीकार केल्यानंतर आचरण केलं. काही गरज नव्हती परमेश्वराला आचरण कर. आपल्याला सांगितलं की आम्ही आधी करून दाखवलं आणि मग तुम्हाला सांगितलं की देवाने आधी आचरण करून दाखवलं की ज्ञानानंतर आचरण करावं. हा एक विधी आहे. हा स्वतः काटेकोरपणे आपल्याला पाळावं लागेल. तेव्हा मुला मुलींकडून त्याची अपेक्षा करावं लागेल. आपणच पाळत नाही तर आपल्या नातवंडाकडून मुलांकडून अपेक्षा धरायचं कारण ठेवू नका. मग ते वाया गेले असं म्हणू नका. तुम्हीच वाया गेलेले आहे. तुम्हीच वाया गेले तर तो कुठून वाया जाणार नाही. म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा करू. मुलांना संस्कारित करून दृढ करावे.
आपलं काम आहे. त्यांच्या शंका निरसन करायचं काम आपण करायचं. मुलगा असो मुलगी असो 12 वर्षानंतर त्यांना उपदेश देऊनच टाका. हे तर जमतच नाही आपल्याला. आपले मुलं लग्न होऊन बी टोंग होऊन जातात, पोरं होऊन जातात, तरी आपले मुलं उपदेश घेत नाही तर सोनबाई कुठून घेईल. आणि मुलीचा तर प्रश्नच नाही. ते म्हणतात मुलीचे पुढे कसे होईल या विचारांनी मुलीला परावृत्त करू नका. मुलीचं कसं होईल उपदेश घेऊन टाकला, पण पुढं कसं होईल तुलाच कशाला टेन्शन. तिला इच्छा आहे तर त्या विचाराला, मुलीच्या विचाराला तुम्ही परावृत्त करू नका. परमेश्वरावर दृढ तुमचा विश्वास आहे तर सर्व चांगलं. जर दृढ विश्वास नाही तुमचा तर कधीच चांगलं होणार नाही. परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवा. त्यांच्या जीवनाचं नुकसान तुम्ही करू नका. त्यांच्या जीवनाचं नुकसान टाळा. हे काम तुमचं आहे. व्रत वैकल्य उपास इत्यादी क्रिया करू नका. आपणच करतो तर पुढचा करणारच आहे. परमेश्वर साधक आणि वासनिकांनी व्रत वैकल्य उपवास कधीच करायचा नाही. कदाचित शरीराच्या अवयवाला विश्रांती पाहिजे. 8 दिवसात झालेले शरीराचे अवयव जठराग्नी वगैरे कधी कधी काय होतं जास्त खाल्ल्याने होतं. म्हणून त्याला जर विश्रांती पाहिजे असली शरीरासाठी तर तुम्ही एक टाइम लंघन करू शकता, पण व्रत म्हणून नाही, शरीराच्या साठी. जसं आजारी पडलं की खाऊ वाटत नाही, पण व्रत करू नका, उपवास करू नका. लग्न, गृहप्रवेश, वास्तुशांती, भूमिपूजन हे वास्तविक प्रपंचातल्या प्रत्येक लोकाला काम पडतं. इत्यादी कार्यक्रम ब्राह्मणाच्या करवी करू नका. साधू संता करवी करा. विकल्पजनित क्रिया टाळा. काय करावं, आम्हाला 13वं करावंच लागणार आहे. तुम्ही उद्देश आहे ना. नाही लोक खात नाही खात. लोकांनी खाल्लं तर त्याच्या जीवनाचं भलं होणार आहे का? त्याच्या जीवनाचा विचार करा. 10 दिवसाच्या भीतरी की जे ते पावे. 11वा 12वा 13वा काहीच चालत नाही. परंतु या माणसाने आयुष्यभर संस्कार केलेच नाही. पुढच्यावर काय संस्कार पडतील. म्हणून तेही करू नका. व्यावसायिक जीवनात वापरताना हिंसा कमीत कमी करा. उठता बसता खाता बसता चालता बोलता व्यवहार करताना कमीत कमी हिंसा होईल याची दक्षता घ्या. जशा मुंग्या निघाल्या तिथं पाय देऊ नका. अलिप्त व्हा. तुमची मुंगी रान व्हा. उंदीर, धुळे, मुंग्या, पाली, साप मारण्यासाठी विषारी द्रव्याचा उपयोग करू नका. निरेसूक उपाय करा. उंदरासाठी पिंजरा राहतो. पिंजऱ्यामध्ये पकडा आणि सोडून द्या. काय म्हणता? तुमच्यासारखे ते बी शहाणे झाले. आपण शहाणे झालो, त्यांनी शहाणे होणी का? म्हणून मारायचे का? म्हणून मारायचे?
काहीतरी आहे, काहीतरी करा, इलाज करा, पण जेणेकरून ते मरणार नाही याची दक्षता घ्या. काही काही असे आहेत, मुंग्या आहेत, काही खडू निघालेले आहे, खडू दिले की तिथं मुंग्या येत नाही, मरत बी नाही आणि येत बी नाही. तसं उंदराचं काही असेल ते वापरा, तिथं उंदीर येणार नाही पण निघून चालला जाईल, मरणार नाही याची दक्षता घ्या. व्यावसायिक कामाला जर हिंसा टाळता झाली नाही, व्यवहार आता हिंसा टाळता येत नाहीये, तर कमीत कमी प्रायचित तरी करून घ्या. कमीत कमी प्रायचित करा, त्याबद्दल दुःख बाळगा, देवाला दंडोत घाला, अधिकरणाच्या समोर दंडोत घाला, तेव्हा तर तो दोष नाशेल. तोही उपाय सांगितला. आपल्या जीवनात सेवाभाव असावा. सेवा दास्य अंगी नम्रता प्राप्त होते. सेवा दास्य असलं की अंगी, ज्याच्या अंगी सेवा दास्याची भूमिका आहे तो नम्र माणूस आहे. आणि नम्रता हे धर्माचं प्रतीक आहे. आमच्या देवानी नम्रताच सांगितलेली आहे. म्हणून सेवा दास्य करा, आपल्या अंगी नम्रता प्राप्त होईल. आणि ती नम्रता प्राप्त करण्यासाठी सेवा दास्याची गरज आहे. स्वयंदास्य करा, आपली सेवा दुसऱ्याला सांगू नका, होऊन सांगू नका. कोणी केली तर ठीक आहे, पण होऊन आपण सांगू नका. परमार्गात आश्रमात साधू संत स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक यांची सेवा दास्य करा. मार्गात आहे, अधिकरणाची सेवा करा, संताची करा. स्थानाजवळ गेले, स्थानाची सेवा करा, म्हणजे मंदिर झाडून काढा. प्रसाद आहे, प्रसाद नमस्कार केला, तिथे घाण आहे ते उचलून बाजूला टाका, असं म्हणू नका. समजत नाही तुम्हाला, मंदिरात इतकी धूळ आहे, तुम्ही साफ करायला पाहिजे, दिसत नाही तुम्हाला, असं नका म्हणू. आपल्याला दिसली ना, आपण साफ करा. कमीत कमी ईश्वर प्रसन्न होईल की न दिसताना सुद्धा साफ केली, काही न बोलताना साफ केली तर गोमटं लागलं. बोलल्याने दोष बी होईल आणि सेवेचा भाग बी आपल्या अंतःकरणात येणार नाही. म्हणून असं करू नका. जे आपल्याकडून शक्य होईल तितकं करा. मी हमेशा सांगत असतो, माईम भट्टाचा आदर्श आपल्या जीवनामध्ये वापरा आणि त्या सेवेला, त्या प्रसादाला तुम्ही हे करा. सांगायचं काम पडू देऊ नका. काही आहे पडलेलं, घाण पडलेली आहे, तिथं चांगलं वाटत नाहीये, आपणच साफ करून चांगलं करून ठेवा ना. तुम्हाला परमेश्वर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार. संताची सेवा आहे, साधूची सेवा आहे, करून तर बघा एकदा. सेवा दास्याने सर्व दुःखाचा नाश होतो. सेवा दास्य केल्याने आपले जे सर्व दुःख येणारे आहे त्याचा नाश होतो. आपण ज्यावेळेस बाहेरून घरी येतो, जेव्हा जेव्हा फिरायला गेलो, फटका मारायला गेलो, चला कुठं कुठं गणपती बसले, काय रे बापू, बाया बी जातात, असं बापूला बाया बी जातात, चला पाहून. आज नाही तर उद्या काय करतील, परवा बाबा बोलता म्हणून घराच्या बाहेरूनच कोपऱ्यात पाहून तर घेतील केवढी गणपतीची मूर्त आहे. का पाहता, आपल्या स्वामींची मूर्त पाहायला भेटली नाही तर आपण ज्याची पूजा करत नाही, अर्चा करत नाही, त्या तू पाहताच कशाला, काही गरज नाही. देवाने सांगितलंय त्या देवतेला फक्त आपण मानतो, पण त्याला बघण्याचं काम नका करू. आपल्या देवाला बघायचा चान्स आपल्याला आयुष्यात आला. इतकी सुंदर मूर्त स्वामी चक्रांची की सर्व लोक त्याच्यासाठी वेधले येणे झाले. तो राजा परमेश्वरासाठी फिरला, शिन्नर जाय, अमुक जाय, ढमुक जाय, महादेवराव राजा,
परंतु त्याला परमेश्वराचं दर्शन झालं नाही, त्याला मूर्ती. आपण काय गणपती पाहता, काही पाहू नका. म्हणून आपण ज्या ज्या वेळेस बाहेरून येतो ना घरी, त्यावेळेस काय करा, हातपाय धुवा. एक विशेष वंदन केल्याशिवाय पाणी पिऊ नका. बाहेर गावाला गेलो, आलो, विशेष नमस्कार करा, मग पाणी प्या. हा विधी आहे. घराच्या बाहेर जातो आहे, विशेषावर डोकं ठेवा, वंदन करा आणि बाहेर निघा. कदाचित मंदिरच्या समोरून जातो आहे, 1 मिनिट मंदिरात या, विशेषावर डोकं ठेवा आणि मग मंदिरच्या बाहेरून. डावल न करू नका. डावलण्याचा दोष लाव. खूप घाई झाली आहे, खूप घाई, मला टाइम नाही, अशाही बाय आहे. मंदिर नाही नाही नाही, गाडी चुकून जाईल. त्याच्या 5-2 मिनिटं लवकर ये, विशेषावर डोकं. तुमच्या जीवनाचं भलं आहे, तुमच्यावर येणारी आपत्ती येणार नाही. मग आपत्तीला बळी पडले की हा मी तर खूप देवदेव करत होतो. असं काय देवदेव नाही करत होती, तू दाखवायसाठी कर. अंतकरणपूर्वक करत नव्हते, अंतकरणपूर्वक करण्याचा प्रयत्न करा, देव तुम्हाला साक्षी. म्हणून अवहेलना होईन असं करू नका. किंवा घरातून बाहेर गेले, घरी गेल्यानंतर विशेष केल्याशिवाय पाणी पिऊ नका. घरातून बाहेर जाताना विशेषावर आपलं भाळ कपाळ ठेवल्याशिवाय बाहेर पडू नका. हे विधी वाचनिकासाठी आहे, म्हणजे साधू लोकांसाठी नाही असं नाही. साधू लोकांसाठी याच्या कठीण आहे, पण हे साधारण वाचनिकासाठी आहे. हे आपण करायलाच पाहिजे. पुढे प्रकरण 7, शंका समाधान. मानवा पंथात ज्या काही धार्मिक विधी आहे, आचरतात, त्याच्यामध्ये काही नियम आहे. त्या नियमांच्या मागे काहीतरी कारण आहेत, दडलेले आहे. हे सर्वांना माहीत नसतं. जो वासनिक आहे, नामधारक आहे, वेदवंत आहे, बोधवंत आहे, त्या सर्वांच्या पंथीय लोकांच्या दृष्टीने त्या महत्वाच्या बाबी आहेत. कशा आहेत? परत त्यांनी दिलं. देवपूजा हात धुवून करा. वस्त्र जे विशेषाचं पुसायचं आहे ते वस्त्र स्वच्छ ठेवा. जे विशेष आहेत त्याच्यामध्ये माया, कृपा, शक्तीचा निक्षेप आहे. त्या पवित्र वस्तूंचं आपल्या हातावरची घाण त्याला लागू नये याची दक्षता घ्या. देवपूजा नमस्कार करण्यापूर्वी घरी असो, मंदिरात असो, स्थानावर असो, का मार्गात असो, जिथे जिथे आपण जासाल, जिथे जिथे आपल्याला वंदन करण्याचा योग येईल, ज्या ज्या ठिकाणी येईल त्या त्या ठिकाणी शुभक्रिया आहे. म्हणून बोडक्यानी काही देवपूजा करू नका. डोक्यावर काहीतरी घ्या, टोपी घाला, रुमाल घाला, पण बोडक्यानी देवपूजा करू नका. डोक्यावरचे केस त्या विशेषाला, प्रसादाला लागू नये याची दक्षता घ्या. याकरता टोपी, रुमालाची आवश्यकता आहे. कोणताही परमेश्वराचा विधी असो का देवतेच्या विधीला सुद्धा काय घालावं लागते?
घालता का नाही? लग्नामध्ये टोपी घालतात, आहे का नाही? असं बोळखं बसवतात का? कितीही महाभाष्य असो, त्याला काय घातल्या ते? मग तुम्ही मंदिरात येताना टोपी घाला आणि तेवढ्या पुरते काही फरक नाही. मंदिरात येताना कदाचित मंदिरपर्यंत येताना लाज वाटेल, मंदिरात आल्यावर हात चवळे करायच्या आधी टोपी घाला आणि देवपूजा करा. देवपूजा करून आपल्या खिशात ठेवून द्या परत. असंही नाही तर मला वाटतं सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपण इथे एक खोकं बनवू, म्हटलं होतं ना, त्याच्यामध्ये टोप्या ठेवू. परंतु टोप्या ठेवल्यानंतर प्रत्येकाने डोक्यावर टोपी घालून जर विशेष वंदन केला तर त्या टोपीचा फायदा, त्या खोक्याचा फायदा. जो करणार नाही त्यांनी 5,000 रुपये द्यायचे, असं मान्य करा. पण आतापर्यंत 1.5 महिना झाला, आतापर्यंत तो निरोप कोणी आणलेला नाही. म्हणजे तुम्हालाही बोळखेपणे देवपूजा करायची आवडते, त्याला आमचा नाईलाज आहे, पण तुम्हाला त्या वंदनाचा काही फायदा नाही. ओ, तुम्ही चिकन केलं की टोपी घालतात, कोणी मेल्यावर का घालतात? बोळखच फिरायचं, लाज वाटते टकलं दाखवायची. मग धार्मिक क्रियेला का मिळतात हो? धार्मिक क्रियेला टोपी घाला तेवढ्या पुरती. तुम्हाला आम्ही म्हणत नाही की 24 तास टोपी घाला, 24 तास नाही म्हणत. करा उद्यापासून प्रयत्न, आपल्या घरच्यांना सांगून पहा. ऐकत नाही, हा प्रश्न मला ऐकवायला उत्तर की ऐकत नाही. ते ऐकत नाही म्हणून हेच लावलंय आम्ही. हे कशासाठी लावलंय? की ऐकावं म्हणून लावलाय. आम्हाला हौस आहे का? लोक लांबून लोकांना बोलवतात पोथी लावायला, इथं फुकट बोलवतोय, फुकट लावतोय, पैसे मागत नाही. पैसे घेतात लोक लावायचे, आम्ही फुकट आणतो तरी आमचं ऐकत नाही. म्हणजे किती श्रेष्ठ लोक आहेत आपण. लांब लांबून लोक ऐकायला जातात, हो आम्ही गावातल्या गावात लोकांना बोलवतो तरी येत नाही. का? तर फुकटात काही विकलं जात नाही. जेव्हा पैसे ठेवून आम्ही, तेव्हा लोक येतील ऐकायला. बरोबर आहे? कंडिशन अशी आहे जगाची. फुकट देतोय ना, त्या महात्म्याला किंमत नाही जगात. ते जर बाहेरून आणला त्याला 10,000, 20,000, 25,000 नाही ना, काय पोथी होती बुवा त्याची, पैशाची पोथी. हे निर्हेतुकपणाने पोथी लावली आहे, याचा फायदा कोणी घेत नाही. काय आहे आपल्या जीवनात अर्थ आहे काही? आणि कधी तुम्हाला 1 महिना आपण आले, म्हटलं का तुम्ही 1,000 रुपये द्यायला पाहिजे मला, मी पोथी लावली, घसावर रडला, म्हटलं कोणाला? धनाला म्हटलं असेल तर माहित नाही. हा, जोरात बोलणं, मग ते म्हणतील की हसतोय म्हणजे घेतले. हा, वाटू शकतं, काही सांगता येत नाही. जीव आहे, जीव आहे. आणि जर खरं वाटत असतं तर माणसं आले असते ऐकायला. कसं काय जाऊ द्या, कसं जाऊ द्या? आपण त्यांच्याजवळ राहतोय, आपल्याला त्यांच्यामुळे मलिनत्व आलाय. कसं काय जाऊ द्या? जाऊ नाही देणार आम्ही. तुम्ही जाऊ द्या, आम्ही जाऊ देणार नाही. आम्ही जाऊ देणार नाही. आम्ही आमच्या आयुष्यात आहे तेच मातीत जातील, नाही तर आम्ही मातीत जाऊ. पण हा उपचार आम्ही चालूच ठेवू. आम्ही तुम्हालाच बोलू, तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही नंदी बैलासारखे पाणी परत, हो हो, त्याचा वर काही प्रयत्न करणार नाही. प्रयत्न आहे वाळू रगली, कर्ण रगळीता तेलही गळे. कधीतरी घासून पहा तेल गळत, पण घासलं नाही कधी. प्रत्येक माणसाची स्थिती आहे, कोणाचं नाव घेणार नाही मी. प्रत्येक माणसाची कंडिशन अशी आहे. अरे साधी पोथी आहे, काय करावं कसं करावं हे जर आपण ऐकत नाही तर आपण 2 दिवस 2 जण आले ते बंद होऊन गेले. त्यांना पटलं नाही का काय झालं काय माहित नाही. आमचे विचार पटत नाही लोकांना, कारण आम्ही फुकटात विचार देतो. हेच जर इथं 10,000 50,000चा बुवा आला असता तर आलेच असते जगमाल. मोठा बुवा वाचाला लगेच येतात.
फुकट दिलेलं विकल्या जात नाही, त्याची किंमत 0 असते. मेल्यावर किंमत येते की तो बुवा चांगला सांगत होता, मी मेल्यावर किंमत का मुरली बुवा, बरोबर आहे. अशी कंडिशन आपली जगाची आहे बाबा. पहा तुम्ही, आम्ही आमचं सांगतच राहणार आणि आम्ही हे आयुष्यभर ओरडतच राहणार. तुम्हाला राग आला, तुमच्या घरच्यांना राग आला आणि कोणाला राग आला, त्यांनी जोरही मारले तर आमची ही निष्ठा राहीनच की त्यांनी काहीतरी देवाचं बोलक्याने देवपूजा करायचं आणि टोपी घालूनच करायचं. नाही केली तर समजू की आमच्या शब्दाला काही अर्थ नाही. तुमच्या बऱ्यासाठी तुम्ही टोपी घातली, देवपूजा केली, मला 10,000 रुपये देणार किंवा 5,000 रुपये देणार किंवा 2 रुपये देणार याची अपेक्षा नाही. मी तुमच्या पैशाचा भुकेला नाही. जाता ये रेकॉर्डिंग होत आहे, हे सर्वीकडे जाणार आहे. अशा माध्यमातून देवपूजा जर केली तर त्याचं गोमत लागतं. देवपूजा सुरुवात करण्याची विधी आहे. स्वामी निरोपण करण्यासाठी अथवा लीळा करण्यासाठी उच्च जागे, कदाचित लोकाला जातात लोक समाप्तीला, या आम्ही तर पोथी ऐकलेली काय या, अरे कमीत कमी तो तर प्रसाद दे बापा, हृदयावर त्याचा प्रकाश पडून उद्या पुढच्या वर्षी ऐकायची इच्छा होईल. थेंबे थेंबे तळे साचे असं देवानी सांगितलंय, तो तर अंतःकरणावर परिणाम होईल. या प्रसादाचं खूप महत्व आहे. दुसरा प्रसाद तर 100 ठिकाणी खातात तुम्ही, हा बी खाऊन बघा. कारण स्वामींची निरोपण करण्याची अथवा लीळा करण्याचे उच स्वामी रागवले हो, बऱ्याच ठिकाणी रागवले. मीच रागवतो नाही, स्वामी बऱ्याच ठिकाणी 22 सारख्यावर रागवले. चुकलं तर नाही सोडलं स्वामींनी कोणाला. नागदेव आचार्यावर रागवले. जिथं चुकतं तिथं रागवणं त्याचं कर्तव्य आहे, प्रेम आहे म्हणून रागवतो. स्वामींचं निरोपण करण्यासाठी अथवा लीळा करण्यासाठी उच्च जागेवर बसून भक्ताशी संवाद साधत असताना प्रथम ती जागा वंदनीय ठरते, त्याला ओटा म्हणतात. ओटा कशाला म्हणतात, स्थान कशाला म्हणतात ते सांगतात की एखाद्या वेळेस स्वामी बसलेले आहे ओट्यावर, उंच ओट्यावर बसलेले आहे आणि त्या ओट्यावर बसून भक्ताशी संवाद साधताय, लीळा निरोपण करताय, ती वंदनीय ठरते, ती जागा वंदनीय ठरते. ओटा प्रथम दर्शनीय असल्यामुळे वंदनाची सुरुवात ओट्याने केली. ओटाच का देवपूजेमध्ये आधी घेतला तो, ही सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला. देवपूजा कशी करावी, कशी घ्यावी, काय काय सांगावं, ओटाच का आधी घ्यावा. बरेच प्रकारचे नियम आपल्याला माहित नसतात. आपण म्हणतो आम्ही सर्व जुने उपदेश आहे, पण आपल्याला काहीच माहित नाही. म्हणून प्रथमता ओटाच उचलतात. ओटाच का येतो तर तो प्रथम दर्शनीय आहे. त्या ओट्यावर स्वामी बसून निरोपण करत होते, त्या ओट्याची तशी परंपरा आहे म्हणून परंपरेने तो ओटा दृष्टी समोर यावा म्हणून आपल्याला तो ओटाच दिसतो. प्रसाद वंदन हातात घेताना वरच्या बाजूत 2 रेषा असतात, खाली 3 रेषा असतात. प्रसाद बांधी करत असताना ज्या बाजूस अवताराचा प्रसाद वस्तू वस्त्र वगैरे दिलेले आहेत, तुकडे ठेवलेले आहेत, त्याचं असं राहतं की हा वस्त्र उलट राहतं का सीधं राहतं. हे जसं आपण दुकानात जातो, हे आडवा आहे का उभा आहे, उभ्या अशा पद्धत उभं वस्त्र चांगलं घेतो, आडवं घेत नाही कारण ते व्यवस्थित नसतं. त्याप्रमाणे स्वामींनी दिलेलं वस्त्र आहे ते तुकडे झालेले आहे आणि तुकडे झालेले असताना ते उभे आहे का आडवे आहे हे आपल्याला कळत नाही. म्हणून तो बांधकर काय करतो, बांधी करताना ते वस्त्र पाहतो कसं आहे सिधं, ते सिधं ठेवतो आणि ठेवल्यानंतर ते तुकडे व्यवस्थित ठेवून त्याच्यावर त्या जाळीचं हे करतो. आणि मग आपल्याला कसं समजावं ते सिधं आहे का उलट आहे, म्हणून तो काय करतो, वरून 2 रेषा मारतो आणि खालून 3 रेषा मारतो. म्हणजे प्रसाद वंदन करताना आपल्याला समजतं की हा प्रसाद सिधा आहे, म्हणजे वस्त्र सिधा आहे. म्हणून आपण वंदन करताना ते वस्त्र बरोबर त्याच्या आपल्याला नमस्कार करताना सिधच होतं, उलट होत नाही. म्हणून ते प्रसाद बांधकर जे राहतात ते बरोबर त्या सिध्या बाजूने ठेवून आपल्याला ओळखीसाठी वर 2 रेषा मारतात, खाली 3 रेषा असतात. जेव्हा जेव्हा ज्या ठिकाणी प्रसाद असतील
त्या ठिकाणी आपण समजून घ्यायचं, वरचं 2 रेषा असल्या तो सरळ आहे, खालच्या 3 रेषा आहे, तर 3 रेषाचा वर गेला की उलटा झाला, हा प्रसाद वंदन करण्याचा विधी आहे. जास्तीत जास्त आपल्याला त्या 3 रेषा 2 रेषा पाहूनच वंदन केलं क्रमाक्रमाने तर त्याचा आपल्याला फायदा होईल. हा प्रसाद वंदनाचा फायदा. प्रसाद वंदनानंतर माचोळी. माचोळी काय येते? वस्त्रामध्ये दोऱ्याचं आवरण असतं, त्या वस्त्रावर दोऱ्याचं आवरण दुसरे दोरे आहे, ते स्वामींच्या संबंधित नाही, त्याच्यामध्ये बारीक वस्त्र आहे, परंतु त्याची केअरफुल घ्यावी, परंपरेनं चालत यावं, पुढेही नमस्कारात राहावं म्हणून ते काळजीपूर्वक त्याच्यावर आवरण केलं जातं, टिकावण्यासाठी, पुढच्याला वंदन करण्यासाठी. त्यामुळे कळत न कळत त्या दोऱ्याला वंदन होतं, ते अन्य दोऱ्याला वंदन होतो, तो अविधी होतो. तो अविधी टाळल्यानंतर प्रसादानंतर माचोळी येते आणि त्या माचोळीला अनेक विशेष राहतात. त्या विशेषावर प्रत्येक ठिकाणी आपण डोके ठेवतो. त्यामुळं तो विशेष माचोळी नमस्कार केल्याने प्रसाद वंदनाला जो काही अविधी न कळत घडला तो अविधी त्याच्यापासून नष्ट होतो. म्हणून प्रसादानंतर माचोळी येते असं त्याचं कारण आहे. त्याच्यानंतर मूर्ती येते, परमेश्वराची मूर्ती आठवावी म्हणून. माचोळीचा आकार माचोळीप्रमाणे का दिला तर स्वामी ओट्यावर बसून निरूपण करायचे, ऐकायचे लोक, आणि लोक ऐकायचे. ऐकत असताना काय करायचे की कधी कधी स्वामी माचोळी म्हणजे माचा म्हणजे खाटवरही कधी बसायचे. आमचे गोविंद प्रभू बाबा स्वामी बऱ्याच ठिकाणी खाटवर बसायचे की खाटवर बसल्यानंतर तो माईचा आपल्या समोर आठवणीत यावा. प्रसाद वंदन करण्यानंतर त्या माच्यावर स्वामी बसून अशा प्रकारचं निरूपण करत असतील, अशा प्रकारचा संबंध देत असतील, तो जसाचा तसा आपल्याला आठवण्यासाठी ही माचोळी आपल्या समोर येते. विशेष वंदन करताना दुरून नमस्कार न करता कपाळावर विशेष ठेवावा. प्रत्येक संप्रदायात, हिंदू संप्रदाय सोडून प्रत्येक संप्रदायात काय की फक्त दुरून हात जोडले जातात, डोकं कुठंच ठेवू देत कोणत्याही संप्रदायात जात. परंतु मानव पंथात जसं आहे की दुरून जर हात जोडले तर गोमट लागत नाही. विशेष वंदन करताना दुरून नमस्कार कधीही करायचा नाही. कपाळ आपलं विशेषाला पोचलंच पाहिजे, कपाळ त्या पवित्र स्थानावर स्पर्श झालाच पाहिजे, तरच गोमट लागन, तरच वंदनाचं गोमट लागन, नाही ते लागणार नाही. आपण दुरून जर हात जोडले चालले गेलो तर त्याचं गोमट लागणार नाही. कारण सन्निधानाच्या काळात, स्वामींच्या काळात प्रत्यक्ष अवताराचा सहवास, प्रत्यक्ष परमेश्वर होता, पण सन्निधान म्हणजे अवताराचा सहवास असल्यामुळे ठीक होतं. पण आता अप्रत्यक्ष परमेश्वर आता निघून गेलेले, सहवास घडत नाहीये. मग अशा वंदनीय वस्तू आहे, या वस्तूंना आपल्या कपाळाला स्पर्श केला, त्या पवित्र वस्तूंना जर आपण कपाळाला स्पर्श लावला, वंदन केलं तर सन्निधानाचा लाभ होतो. कारण देवानी विधी विलाय, बहुत स्थानी वंदन करावी, बहुत प्रसाद वंदन करावे. हे भेटल्याचे गोमटे, प्रत्यक्ष मी भेटल्याचा फायदा होतो, ते म्हणतात सन्निधानाचा फायदा. म्हणून मानवा पंथात प्रत्यक्ष कपाळावर हे विशेषावर ठेवावंच लागतं. तेव्हाच गोमट्या विशेषावर असो, प्रसादावर असो, स्थानावर असो, माचोळीवर असो, आपलं कपाळ त्या विशेषाला लागल्याशिवाय आपल्या शरीरात ऊर्जाही येत नाही आणि आपल्याला योग्यताही लागत नाही. म्हणून आपलं मस्तक त्या स्थानावर गेलं पाहिजे, त्या प्रसादावर गेलं पाहिजे, त्या विशेषावर गेलं पाहिजे, तरच आपल्याला गोमताय, नाही तर गोमत नाही. एवढं केलं. त्यानंतर वंदन झाल्यानंतर
संपूर्ण शरणागती महत्वाची आहे. प्रसाद वंदन केला, स्थान वंदन केलं, विशेष वंदन केला, देवपूजा सोडलेली असलेली ती वंदन केली, त्यानंतर संपूर्ण शरणागती आपल्याला महत्वाची आहे. संपूर्ण नम्रतेचं द्योतक महत्वाचं आहे. तर पंचअवताराला वंदन करावं लागेल. पंचअवताराला काय करावं लागेल? वंदन करावं लागेल. 5 अवताराला 5 दंडोत घालावं लागते. वंदन करावं लागेल म्हणजे सर्व केल्यानंतर कमीत कमी पूजा व स्थान प्रसाद केल्यानंतर 5 दंडोत घातले म्हणजे त्याला नम्रतेने शरण झालं. त्या विशेषाला, त्या प्रसादाला आपण त्या परमेश्वराला स्मरून नम्रतेने शरण झालं, ते अधिक लाभात. खूप लाभ मिळतो त्याच्यापासून, खूप गोमट मिळतं. दंडोत घातल्याने शरीराचा वायूचा नाश होतो. नुसतं तोच नाही तर शरीराचाही फायदा होतो. आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. हा अनायसे होणारा लाभ. हा लाभ खूप मोठा आहे, होणार आहे. कमीत कमी 5 दंडोत घालणे गरजेचे आहे. मागही सांगितलं दंडोस्थळामध्ये, दंडस्थळामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. आता उपहार विधी. नैवेद्य दाखवताना 5 दंडोत घालावी. ते म्हणतात एखाद्या व्यक्तीला व्यवहारात तुम्हाला जर जेवायचं आमंत्रण द्यायचं आहे तर त्याच्या घरी जातात, तुम्ही हात जोडतात, आमच्या घरी उद्या कार्यक्रम आहे, या तुम्ही, म्हणतात का नाही? प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी जातात, हात जोडतात आणि त्याला विनंती करतात की आमच्या घरी आमंत्रण येवायचं, तुम्ही यावं, तेव्हा ते तुमचं आमंत्रण स्वीकार करतात. तुम्ही घरी येतो माझ्या उद्या जेवायला, येईन का म्हणून पाहू द्या, येईन. म्हणजे इतकी नम्रता जर त्या माणसाजवळ आपण अर्पण करतो, इतकी नम्रता त्या माणसाजवळ आपण करतो, तर हा परमपिता परमेश्वर, त्याच्या संबंधित पाषाण, त्याच्या संबंधित वस्त्र, त्याच्या संबंधित अधिकरण, त्यांना काय करावं लागेल? आपल्याला नम्रतेपूर्वक दंडोत घालावं लागेल, मग जेवायला बोलावं लागेल, मनापासून प्रार्थना करावं लागेल, तेव्हा ते परमेश्वर स्वीकारतील. यांच्या स्वीकारल्याने वंत नाही आहे तुम्हाला, यांच्या माध्यमातून जो परमेश्वर स्वीकारेल त्याच्याने वंत. आता खाऊन घेईन, तो मंदिरात राहतो, तुमच्या दम मध्ये राहतो, तो खाऊन घेईल, पण तो परमेश्वर स्वीकारणार नाही. तो परमेश्वर तुमची क्रिया स्वीकारणार नाही. जीव स्वीकारेल पण परमेश्वर नाही. त्याला नम्रतेनेच आपल्याला क्रिया घालावी. जर आपण एखाद्या व्यक्तीला हात जोडून विनंती करतो, आमदाराला, खासदाराला, सर्वाला जेव्हा विनंती करायला जातो, आमच्या कार्यक्रमाला या, हात जोडतो, तर हा परमपिता परमेश्वराचे साधनवंत आहे, स्थान आहे, प्रसाद आहे, भिक्षुक आहे, वासनिक आहे. यांना सुद्धा नम्रतेपणा मनापूर्वक प्रार्थना कर, तरच तुमचे ते भोजन परमेश्वर स्वीकार करतील. नुसताच दंडोत घालायचा म्हणून घालायचा तर परमेश्वर तरी स्वीकार करणार नाही, असा उपहाराचा विधी. नतमस्तक व्हावं लागेल. परमेश्वराचा त्या विशेषाचा उपहार ठेवला, त्याला दंडोत घालावं लागेल, विनंती करावं लागेल त्या उत्तर देशीच्या परमेश्वराला की बाबा या इथं. नैवेद्य दाखवताना हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा लागेल. अर्पण करावं लागेल. श्री चक्रधरा अर्पण. म्हणजे काय? त्या उपहारावरची आपली सत्ता सोडून देणं, त्या वस्तूचा मोबदला आपला सोडून देणं की हे परमेश्वराच्या चरणी आपण अर्पण केलेली अपेक्षा न करणं. असं जेव्हा करतील तेव्हा परमेश्वर स्वीकार करेल. आणि असं जर नसलं तर सारंग पंडितासारखं
लय वेळा जीव घातलं, मोठेपणामध्ये घातलं, भावच नाही स्वामींवर. बोलावलं 60 वेळा, एकदा नाही, दोनदा नाही, चारदा नाही, पाचदा नाही, 60 वेळा, पण अहंता, अहंकार मनात, गर्विष्ठपणा परवा. स्वामी म्हणतात त्याचे 60 उपार वाया गेले. अशी कंडिशन तुमची होईल, अशी कंडिशन तुमची होईल. म्हणून आपल्याला नम्रतापूर्वक संकल्प सोडावा लागेल, दान द्यावा लागेल, आपली अपेक्षा तिथून त्याग करावा लागेल, पर सत्ता संपादन करावं लागेल. ते नैवेद्य अथवा दान क्रिया संकल्प सोडताना आपल्याला निर्हेतुक भावनेने सोडावं लागेल. हा महत्वाचा भाव. नैवेद्य दाखवताना, उपहार दाखवताना वासनिकांनी ग्रस्तांनी उपहार दाखवल्यानंतर भिक्षुक लोक खात नाही. तुम्ही जर उपहार दाखवला, आम्हाला दिला, आम्ही खाणार नाही, का खात नाही? त्याचं उत्तर त्यांनी दिलंय. ग्रस्त धर्मियांनी दाखवलेल्या नैवेद्याचं भक्षण भिक्षुक लोक का करीत नाही? विधीपूर्वक क्रियेचं ज्ञान नाही, उपहार दाखवायची अक्कल नाही. जन्माष्टमीला पाहतात, कुठे टाकायचा, कुठे ठेवायचं बी नाही म्हणत ते, कुठे टाकायचं त्याला, टाकता परत. स्वीकार करेल परमेश्वर, याला नैवेद्य दाखवायची अक्कलच नाही. आणि तेव्हा लोक मला म्हणतात तुम्ही प्रसाद घ्या. कोणत्या दृष्टीने घ्यायचा, कोणत्या दृष्टीने घ्यायचं? विधीपूर्वक क्रियेचं ज्ञान सर्वाला नाही, प्राप्त करून घेतली इच्छा नाही. सर्वच लोक विधियुक्त नैवेद्य दाखवत नाही. लहान पोराला पाठवतात, उपहार दाखवून द्या. एखाद्या बाईला पाठवतात, उपहार दाखवून द्या. तिला काही अक्कल नसते. परमेश्वराला जेव घालतोय. एखाद्या लहान पोराला आपल्या घरच्याला जेव घालायचं तर किती प्रेमाने घालतो. जेव्हा परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण करतोय, कोणालाही कसंही, आपल्या लहान मुलाला घालतो का आपण असं? हा भाव आपण अंतःकरणात आणा. हा भाव जोपर्यंत अंतःकरणात आणत नाही, तोपर्यंत आपल्याला जीवनामध्ये काही प्राप्त होणार नाही. हेतुपूर्वक क्रिया करत असतात आणि प्रत्येक उपहारामध्ये हेतू आहे, नैवेद्य दाखवतात. त्यामुळे भिक्षुक लोक इतरांनी दाखवलेलं नैवेद्य भक्षण करत नाही. एक तर ज्ञान नाही, एक तर हेतू अक्कल नाही, कसं करावं, काय करावं हे माहित नाही. परमेश्वर स्वीकार करेल, फक्त तो एक लोकाला दाखवण्यासाठी औदंबर म्हणून विधी झाला. सूतक झाल्यानंतर त्या काळात त्या घरचं अन्न घेऊन ये, तरी बी आपण पाणी घेतो. काय करावं? सूतक झालं, घ्यायचं नाही, तामसन नाही. आपली बुद्धी फिरून दे, आणि फिरवणारच, दिननी देणारच हे नक्की आहे, तामसन नाही ते. म्हणून सूतकाच्या काळात त्या घरचं अन्न पाणी काही घ्यायचं नाही. कारण त्या काळात नामधारकांनी, आता उपदेशी असो संन्यासी तो कृष्ण भाग राहिला, आणि नामधारकांनी उपदेशी भिक्षुक साधू संत यांनी अन्न पाणी त्या घरचं ग्रहण करायचं नाही. ग्रहण केलं तर काय होतं? होत काहीच नाही. मी त्या दिवशी सांगितलं, होत काहीच नाही. जाड्यत्व येतं, धर्मापासून दूर जात. धर्मावर श्रद्धा नसते, करायचं म्हणून करायचं, लोकांना दाखवायचं म्हणून दाखवायचं.
हे जाड्यत्व त्याच्यामुळे येतं. आणि तो एका दिवशी आज मी तर उद्या विकल्पाला जात, या जन्मात नाही तर पुढच्या विकल्पाला गेल्याशिवाय राहत नाही, त्याला जाड्यत्व येतं. याला कोणताच विधी करण्याचा कंटाळा येतो. चांगला विधी करतच नाही, चांगले अधिकरण आले तर भेटतच नाही. एखादा मंत्री आला की लगेच येतो भेटायला, कंटाळा येतो त्याला. हे कशाचं अन्न आहे? हे सुटकाच्या अन्नाने झालेला परिणाम. मी आधीच सांगितलं की असे अन्न खात गेलो आपण, म्हणून आपली धर्मावरची बुद्धी हळूहळू भ्रष्ट होत चालली. एका दिवशी सर्वच भ्रष्ट होऊन जाईल. आळस येतो, धर्मापासून दूर जातो. सुतक काळात भिक्षुक ग्रास ग्रहण करत नाही का? कारण सुतक काळात अन्न पाणी ग्रहण केल्याने साधूंना बी जाड्यत्व येते. एखादा ज्ञानी असला, जरत ज्ञानी असला तर त्या जाड्यत्वावर तो मात करतो, त्याला दशक्रिया म्हणतात. तेही जर त्यांनी विधियुक्त केली तरच त्या अन्नावर तो मात करू शकतो, नाही तर मात करणं अशक्य गोष्ट आहे. म्हणून अशा प्रकारचं अन्न आपण घेऊ नये. स्वतःला न जाता फोन करून इतर ठिकाणी ग्रास येतात, फोन करतात आमची दशक्रिया घेऊन घ्या. कारण हा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. परंतु कदाचित असं प्रत्यक्ष झालं, जाऊ शकला नाही, फोन केला, त्या आश्रमात एखादा जरत ज्ञानी आहे आणि त्यांनी जर दशक्रिया घेतली, ग्रास घेतला, तर त्या जीवाचं भलं होईल. कारण ज्ञानाने पुढच्याचं प्रतिद्याचं भांड चुकतं, काही शंका नाही. पण घेतली तर, विधियुक्त घेतली तर. किंवा काही लोक असे आहेत, एकाच नैवेद्यास अनेक लोकांना संकल्प सोडतात. किंवा पूर्वीच्या काळात प्रथा होती, आता मोडली. यात्रेला जायचे, घरातून एक नारळ घ्यायचे, घरी येईपर्यंत ते नारळ वापस आणायचे. स्थानावर ठेवायचे, त्या पुजाऱ्याला म्हणायचे हेच माझा प्रसाद आहे, हेच पाहिजे मला. सर्व यात्रा करून नारळ मात्र घरी आणलं. एकदा दिलेलं दान पुन्हा पुन्हा अर्पण केलं तर त्या दानाला महत्व नाही. एकदा दिलं, अर्पण केलं, आपली सत्ता परत मागायचं बी नाही, दिलं तरी घ्यायचं नाही. आपण अर्पण केलेलं आहे. एखाद्या अधिकरणाने प्रसन्नता दिली तो वेगळं, पण एखाद्या स्थानावर अर्पण करतोय ते पुजारी देतात. आपण अर्पण केलं ते घ्यायची अपेक्षा करायची नाही. दिलं बी तर नाही, आम्ही परमेश्वराला काय केलंय, त्या परमेश्वराच्या चरणी स्मरून आम्ही अर्पण केलेलं आम्ही घेत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा तेच अन्न, तोच उपार, इथंच उपार दाखवला, तोच उपार दुसऱ्या ठिकाणी दाखवला, तोच उपार तिसऱ्याच ठिकाणी दाखवला. असं जर केलं तर त्याचं गोमट मिळत नाही. कुठेही एकाच वेळेस एका व्यक्तीने संकल्प सोडला की परत परत त्या वस्तूचा डबल संकल्प सोडायचा नाही. असं जर केलं तर आपला धर्म, आपलं आचरण व्यवस्थित जाईल. असं जाईने केलं तर आपला धर्म आचरण जाणार नाही.